नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। शेवगावकरांना दूषित पाणी पुरवठा, नागरिक संतप्त, प्रशासनाकडे उत्तरदायित्वाची मागणी। शेवगाव शहरातील खंडोबानगर, वडार गल्ली, मारवाड गल्ली, भारदे गल्ली, खालची वेस, नाईकवाडी मोहल्ला या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पिवळसर दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे। या समस्येने स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून नगर परिषद मुख्याधिकारी विजया घाडगे आणि प्रशासक प्रांत अधिकारी प्रसाद मते यांच्याकडे याबाबत जाब विचारला जाणार आहे। पाणी पुरवठ्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। शहराला आधीच महिन्यातून केवळ 3 ते 4 वेळाच पाणी पुरवठा केला जातो आणि यातही आता पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। यातील मुख्य प्रश्न, पाणी स्वच्छ करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे उत्तरदायित्व काय? पाणी पुरवठा योजनेच्या विविध सरकारी विभागांची जबाबदारी निश्चित आहे का? परिसरातील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी धरणाच्या पाण्यात मिसळत आहे का? नवीन पाणी योजना आणि अनधिकृत कनेक्शनचा मुद्दा। शेवगाव नगर परिषदेकडून नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले असून अधिकृत 7 ते 8 हजार कनेक्शन असताना अनेक नागरिकांनी अनधिकृत पाणी कनेक्शन घेतल्याचे समोर येत आहे। काही ठिकाणी एका अधिकृत कनेक्शनवर 6 कनेक्शन जोडण्यात आल्याच्या तक्रारी येत आहेत। प्रशासनाकडून ठोस उपाययोजना अपेक्षित। शहरातील दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर असून यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते आणि प्रशासनाने त्वरित लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। प्रतिनिधी अक्षय वायकर।